हॅलो गाईज, वेलकम टू फूड यात्रा. तर आज आपण बनवणार आहोत इडली सांबर. तर त्यासाठी मी घेते एका पात्रामध्ये 3 वाटी तांदूळ. तर मी बासमती तुकडा यूज केलाय. तुम्हाला जर रेशनचा अवेलेबल असेल तर तुम्ही तो यूज केला तरी चालेल. नंतर मी त्याच्यात ऍड केली आहे 1 वाटी पांढरी उडदाची डाळ. नंतर त्याच्यात ऍड केलाय 1 टेबलस्पून मेथी दाणे. आणि त्याच्यात मी ते सगळे इंग्रेडियंट्स वॉश करून घेणार आहे. आता जोपर्यंत तांदळाचं पाणी पांढरं होत नाही तोपर्यंत आपण ते वॉश करून घेणार आहे. नंतर मी त्याच्यात पाणी ऍड करून 6 ते 7 तासांसाठी सोक होऊ देणार आहे. नंतर आता आपण बघूया आपले डाळ आणि तांदूळ छान भिजले ते आता आपण ग्राइंड करून घेणार आहे. तर मी ते 2 बॅच मध्ये ग्राइंड करून घेणार आहे. आता मी त्याच्यात ऍड करणार आहे थोडं पाणी आणि परत मी एकदा ग्राइंड करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय आता जे मी ग्राइंड केलं होतं त्याचं टेक्स्चर आपल्याला एकदम बारीक ठेवायचंय. तर तुम्ही बघू शकताय तर ते मी एका एअरलॉक डब्यामध्ये काढून घेणार आहे. नंतर त्याच्यात ऍड केलाय 1/4 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ. नंतर मी आता सगळं ते मिक्स करून घेणार आहे. आता आपण 6 ते 7 तासांसाठी हे पीठ फर्मेंट व्हायला ठेवू. आता बघू शकताय आपलं बॅटर छान फुललंय. त्याच्यात मी नंतर ऍड केलंय मीठ आणि परत ते मिक्स केलं. आता तेवढ्यात आपण सांबार बनवून घेऊया. त्यासाठी मी 1 मीडियम साइज कांदा, 2 टोमॅटो चॉप करून घेतले. आता मी 1 पळी तेल कुकर मध्ये तापवून घेतलंय. नंतर त्याच्यात मी व्हेजीज ऍड केलंय जसं की शेवग्याच्या शेंगा, कांदा, टोमॅटो, गाजर. आता आपण गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवणार आहे. नंतर वांगे, गंगाफळ आणि बटाटे सगळ्या व्हेजीस मी ऍड केलाय आणि अर्धी वाटी तुरीची डाळ ही धुवून घेतलीये आणि ती सुद्धा मी त्याच्यात ऍड केलीये. हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊ. नंतर मी त्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. बघा आता आपण मीठ ऍड केलंय. नंतर आपण त्याच्यात 1 टेबलस्पून सांबार मसाला ऍड करणार आहे आणि सगळं ते आपण मिक्स करून घेणार आहोत. नंतर मी त्याच्यात हळदी पावडर ऍड केली आणि त्या भाज्या भिजेल एवढं मी त्याच्यात पाणी ऍड केलंय आणि ते सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपण याला लीड लावून 3 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. 3 शिट्टी नंतर कुकर छान पूर्णपणे थंड झालाय. तर मी नॉर्मल त्या व्हेजीस मॅश करून घेते. आता आपण सांबारला तडका मारणार आहोत. नंतर मी त्याच्यात ऍड केले 2 पळी तेल. तेल गरम होऊ दिलंय. नंतर त्याच्यामध्ये राई, जिरा आणि कढीपत्ता छान फ्राय करून घेतलं. नंतर ऍड केले आलं लसणाची पेस्ट आणि ती मी छान फ्राय करून घेतलीये. आता मी त्याच्यात काही मसाला ऍड करणार जसं की हल्दी, धनिया पावडर, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. नंतर त्याच्यात ऍड केले 2 टेबलस्पून सांबार मसाला आणि सगळे मसाले आपण कमी फ्लेमवर मिक्स करून घेणार आहे. नंतर त्याच्यात ऍड केलंय चिंचेचं पाणी आणि तेही आपण सगळं मिक्स करून घेतलंय. तर छान तेल सुटलं मसाल्याला. नंतर त्याच्यात आपण ऍड केलंय जे आपण प्युरी बनवली होती व्हेजीची ती. तर आपलं सांबारला छान उकळी आली आहे. त्याच्यात मी कोथिंबीर गार्निश केली आहे आणि गॅस आपण बंद करणार आहे. नंतर आपण चटणी बनवूया. त्यासाठी मी घेतलंय अर्धी वाटी सोक केलेले शेंगदाणे, थोडेसे खोबऱ्याचे काप, 2-3 लाल मिरची, धने आणि चिंचेचं पाणी आणि चवीनुसार मीठ. सगळं आपण ग्राइंड करून घेतलंय. बघा त्याची आपण फाईन पेस्ट बनवणार आहे आणि ते एका
बाउल मध्ये टर्न करून घेतलं. नंतर आपण तडका मारूया चटणीला. तेल छान तापवून जिरं, कढीपत्ता, तर आपण आता झणझणीत तडका मारून घेतलाय त्याला. बघा, हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ. आपण बनवूया इडली. त्यासाठी मी इडली पात्रात पाणी टाकून ते गरम होण्यासाठी ठेवलंय. आणि आता आपण इडलीच्या प्लेट्सला ऑइल ग्रीस करून घेतलं. नंतर आता आपण त्याच्यात इडली टाकूया. तर माझ्याकडे 3 पात्राचं आहे इडली पात्र, तर मी 3 प्लेट्स मध्ये इडली टाकून घेतलीये. बघा, हे सगळं आपण टाकून घेतलंय आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत. आणि मीडियम फ्लेमवर आपण 10 ते 15 मिनिटांसाठी इडली शिजवून घेणार आहे. बघा, इडली छान आपली फुलली आहे. तर मी चाकू घालून ते चेक केलं. बघा, किती लुसलुशीत इडली बनली आपली. एन्जॉय. आमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.